महाराष्ट्रात सर्वात जास्त गाजलेल्या लाडकी बहीण योजनेत आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा समोर आलाय। देशातील सरकारी खर्चाचा हिशोब ठेवणाऱ्या सर्वोच्च कॅग संस्थेने या योजनेवर तब्बल 3,541 कोटींचा मोठ्या आर्थिक गडबडीचा गंभीर ठपका ठेवलाय। कॅगच्या नवीन रिपोर्ट्सनुसार राज्य सरकारने या योजनेसाठी जेवढं बजेट मंजूर केलं होतं त्यापेक्षा चक्क 3,541 कोटी 16 लाख जास्त खर्च केले गेले। सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या खर्चाचा कोणताही ठोस युक्तिवाद किंवा हिशोब सरकारला देता आलेला नाही। या सरकारी ऑडिट मध्ये पुढे सांगितल्याप्रमाणे 15,586 कोटींचं फंड पार्किंग म्हणजेच नियमबाह्य पद्धतीने पैसे दुसऱ्या खात्यात साठवून ठेवण्यात आलं। यात सर्वात मोठा झोल कुठे झालाय तर बँक खात्यांची ई-केवायसी पूर्ण नसतानाही कोट्यवधींचं वाटप करण्यात आलं। याच गोंधळामुळे ऑडिट नंतर 92 लाख अपात्र लोकांची नावं आता या योजनेतून बाहेर करावी लागली आहेत। निवडणुकीच्या काळात गाजलेल्या योजनेतील या मोठ्या आर्थिक लिकेजमुळे आता विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरले।